ना घाग बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीनं। शिवसेना पक्ष आणि चिन्ह आणि आमदार अपात्रतेबाबत सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। उद्धव ठाकरेंनी शिंदेंची नेते म्हणून निवड केली असा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून करण्यात आलाय। ठाकरे पक्षप्रमुख झाल्यावर त्यांनी नियुक्त्या केल्या आहेत। पक्षाच्या सगळ्या कायदेशीर गोष्टी सादर करण्यात आल्या आहेत असं देखील सिब्बल म्हणाले। त्या आयोगात पक्षाच्या सर्व गोष्टी कायदेशीर सादर केल्या। ठाकरेंकडून आता वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पाहायला मिळतोय। या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आहेत अशी माहिती देखील वकील कपिल सिब्बल यांनी दिली। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीत काय होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिवसेना पक्ष आणि चिन्ह सोबतच आमदार अपात्रता प्रकरणी सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू असल्याची माहिती आहे। तर ठाकरेंच्या पक्षाचे वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतायत। निवडणूक आयोगात पक्षाच्या सगळ्या गोष्टी आम्ही कायदेशीर सादर केल्या आहेत असं देखील यावेळेस सिब्बल म्हणाले। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणी अपडेट्स। शिवसेना पक्ष चिन्ह आणि आमदार अपात्रतेबाबत सुनावणी सुरू आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडले जात आहेत। उमेश, काय सविस्तर माहिती? शिवसेना पक्ष आणि चिन्ह नेमकं कोणाचं याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये जो अंतिम युक्तिवाद सुरू आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळतोय। उद्धव ठाकरे यांच्याकडून कपिल सिब्बल त्यांची बाजू मांडतात, कारण आक्षेप सर्वोच्च न्यायालयामध्ये हा नोंदवण्यात आलेला आहे की पक्ष आणि चिन्ह नेमकं आमदार आणि खासदारांच्या संख्याबळानुसार कसं काय देण्यात आलं। निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला तो अत्यंत चुकीचा होता। केवळ पक्ष आमदार आणि खासदार यांच्यावर चालत नाही, तर पक्षासाठी जी घटना असते त्या घटनेवर तो पक्ष चालत असतो। त्या घटनेनुसार ज्या काही निवड प्रक्रिया झालेल्या असतात, पक्षाध्यक्षांची निवड झालेली असते आणि ज्या काही बैठका असतात किंवा त्यांच्या ज्या निवडणुका असतात पक्षांतर्गत त्या सर्व कायदेशीर झालेल्या आहेत ते सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल सातत्याने कोर्टासमोर करतायत। ज्या प्रकारे निवड प्रक्रिया झाली, ज्या प्रकारे निवडणुका झाला आणि जी पक्षाची संघटना आहे घटना आहे ती घटना व्यवस्थित त्यानुसारच जी निवडणूक आयोगाकडे घटना देण्यात आलेली आहे त्या सर्व ज्या कार्यक्रम आहेत, बैठका आहेत किंवा पक्षांतर्गत निवडणूक आहेत त्या सगळ्या त्या घटनेनुसार घेण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे पक्ष जो आहे तो घटनेनुसार चालत होता आणि जो आक्षेप खास करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून घेण्यात येतो की घटनेनुसार हा पक्ष चालत होता हे कुठेतरी सांगण्यात आपल्याला थांबवते। एक महत्त्वाची बातमी समोर येते। एखादा गट हा गटनेता प्रतोद बदलू शकत नाही असा युक्तिवाद करण्यात आलाय। महाराष्ट्रातून सर्व सुरतला जाणं हा खरं तर युक्तिवाद पाहायला मिळतो। विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा युक्तिवाद देखील ठाकरेंच्या वतीनं सिब्बल यांनी केलाय। एखादा गट हा गटनेता प्रतोद बदलू शकत नाही असं देखील यावेळेस कपिल सिब्बल म्हणाले। महाराष्ट्रातून सर्व सुरतला जाणं हा योगायोग नाहीये असा युक्तिवाद देखील कोर्टात यावेळेस कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे। उमेश, आपण ऐकलं की विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा युक्तिवाद आता कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे। मंडळ पक्षामध्ये जो आहे ती कुठेतरी फूट पडली होती, कारण त्यावेळेस ज्यावेळेस शिवसेना अखंड होती त्यावेळेस विधिमंडळ गटनेत्याचे जे प्रतोद होते ते सुनील प्रभू होते। सुनील प्रभू यांनी या सगळ्या संदर्भात तक्रार दाखल केली होती। त्यांनी या सगळ्या संदर्भात विधिमंडळाच्या जो पक्ष आहे त्याच्या संदर्भात हे सगळे आक्षेप घेतले होते आणि खास करून जे 16 आमदार आधी पक्षाच्या बाहेर पडले होते ज्याच्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे होते त्या 16 आमदारांना अपात्र करावे अशा प्रकारचं पत्र त्यावेळेस विधानसभा अध्यक्षांना देण्यात आलं होतं। त्यावेळेस विधानसभा अध्यक्ष नव्हते, उपाध्यक्ष होते जे नरहरी झिरवळ होते, त्यांना देण्यात आलं होतं। मात्र नरहरी झिरवळ हेच योग्यरित्या अध्यक्ष नाहीयेत असा आक्षेप जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेचा होता। त्यामुळे हे अत्यंत गुंतागुंतीचं प्रकरण होतं। त्यामुळे हे सगळं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि तेच नेमकं काय प्रकरण होतं, प्रतोद बाबत नेमकी काय भूमिका होती। 2 गट पडल्यानंतर शिवसेनेमध्ये जे प्रतोद होते ते उद्धव ठाकरेंकडे होते, त्याच्यामुळे जो फुटीर गट होता तो अशा प्रकारचा आक्षेप घेऊ शकत नाहीये हे सगळं सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल कुठेतरी करतायत। मात्र जो मूळ पक्ष होता तो आम्ही सोबत घेऊन गेलेलो आहोत। मोठी संख्याबळ जे आहे ते आमच्याकडे होते, आमदार मोठ्या संख्येने आमच्याकडे होते, म्हणून विधिमंडळातला पक्ष जो आहे तो आमचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न शिंदे होते। त्यामुळे नेमका विधिमंडळातला पक्ष त्यावेळेस कोणाचा होता हे आता न्यायालयानं ठरवावं लागणार आहे। प्रतोद उद्धव ठाकरेंबरोबर होते, मात्र मोठ्या
एकनाथ शिंदे समोर होते. त्यामुळे ही सगळी गुंतागुंत आहे आणि या गुंतागुंतीत नेमकी घटना काय म्हणते हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. या अंतिम युक्तिवादानंतर या सगळ्यावरती सारासार विचार कोर्ट काय करतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि कोर्टाने जे निरीक्षण केलं त्यानंतरच पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचं हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे जो युक्तिवाद चाललाय तो अत्यंत महत्वाचा आहे. निश्चितच कोर्टाचा निर्णय काय असेल हे पाहणं महत्वाचं असेलच, कारण सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर आता तीनही न्यायाधीशांची चर्चा सुरू आहे अशी माहिती आहे उमेश. नक्कीच, जसं मी आधी म्हणालो की हे सगळं प्रकरण जे आहे ते अत्यंत गुंतागुंतीचं होतं. म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणाला ज्यावेळेस कोर्टात गेलं त्यावेळेस जे अरुणाचल प्रदेशमधलं नवाब रेबिया हे सगळं प्रकरण या प्रकरणाचा दाखला दिला जात होता. मात्र ह्या प्रकरणाचा देखील गैरवापर करत किंवा उलट पद्धतीने उदाहरण देत जे आहे ते एकनाथ शिंदे हे आपल्या पक्षाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नवाब रेबिया हे प्रकरण अत्यंत वेगळं आहे आणि जे शिवसेनेची फूट पडली ती फूट पडले हे प्रकरण जे अत्यंत वेगळं आहे. त्यामुळे देशामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची एका पक्षामध्ये फूट पडली. फूट पडलेला पक्ष जो आहे तो सत्ताधारी होता आणि सत्ताधारी पक्षाने आता पुन्हा एकदा वेगळा गट निर्माण करून सत्तेत सामील होऊन पक्ष जो आहे तो आपला जो आहे तो करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचं होतं. म्हणून या आधी 3 न्यायाधीशाच्या न्यायालयासमोर हे प्रकरण गेलं, त्यानंतर 5 न्यायाधीशाच्या समोर गेलं होतं. मात्र निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर पक्ष आणि चिन्ह केवळ फक्त आमदार आणि खासदारांच्या मतावरती किंवा त्यांच्या संख्येवरती ठरू शकत नाही. यासाठी उद्धव ठाकरे कोर्टात गेल्यानंतर या 3 न्यायमूर्तींच्या समोर आता हे सगळं प्रकरण पुढे आणि अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर आता कोर्ट मधले जे जज आहेत हे आता स्वतः एका चर्चा करतात आणि चर्चा करून नेमके जे युक्तिवाद झालेत ते युक्तिवाद योग्य आहेत की चुकीचे आहेत आणि घटनेनुसार त्या युक्तिवादाला काही आधार आहे का हे तपासण्याचं काम जे आहे ते कोर्टाकडून आता सध्या सुरू आहे. उमेश, महत्वाचं म्हणजे 4 वर्षांआधी जेव्हा हे सर्व प्रकरण सुरू होतं तेव्हा राज्यपालांची भूमिका अतिशय महत्वाची होती. मात्र त्यावेळेस राज्यपालांच्या भूमिकेवरच कोर्टानं ताशेरे ओढले होते असा युक्तिवाद देखील सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे. उमेश, कोर्टाने नक्कीच ज्यावेळेस ह्या सगळ्या सुनावण्या सुरू होता 4 वर्षाचा वेळ गेला त्यानंतर अध्यक्षांची भूमिका आणि यासोबतच राज्यपालांची भूमिका यावरती कोर्टाने खास करून टिप्पणी केली होती, ज्याच्यामध्ये राज्यपालांनी जी पात्रता चाचणी घेतली होती म्हणजे आमदार पात्रता चाचणी ही चाचणी पूर्णपणे अयोग्य असल्याचं कोर्टाची टिप्पणी होती. मात्र राज्यपालांच्या घेतलेल्या निर्णयावरती आक्षेप घेणं हे कोर्टाच्या हद्दीत नाहीये किंवा कोर्टाच्या नियंत्रणात नाहीये. त्यामुळे राज्यपाल जे आहेत ते त्यांचा स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात. तसंच विधानसभा अध्यक्ष हे देखील त्यांचा स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाचा त्यावरती प्रभाव पडत नसतो. आणि मात्र यावरती राज्यपालांची त्यावेळेस जे भगतसिंग कोश्यारी हे तत्कालीन राज्यपाल राज्याचे होते त्यांनी जी पात्रता चाचणी आमदारांची घेतली ती पूर्णपणे अयोग्य होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वतःच राजीनामा दिलाय. त्यामुळे आता त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करता येणार नाही. मात्र ही सगळी प्रक्रिया चुकीची असल्याचे त्यावेळी कोर्टाने टिप्पणी केली होती. मात्र असं टिप्पणी केल्यानंतरही निवडणूक आयोगाने मात्र जो पक्ष आहे आणि चिन्ह आहे ते एकनाथ शिंदे यांना दिलं होतं आणि त्यावरतीच खास करून ठाकरेंचा आक्षेप होता. त्यामुळे आता या सगळ्या पूर्ण प्रक्रियेवर मग राज्यपालांची जी प्रक्रिया असेल किंवा मग विधानसभा अध्यक्षांची त्यावेळीची जी प्रक्रिया असेल त्यावर कोर्ट काय म्हणते, घटनेनुसार हे सगळं झालं होतं का आणि जर नसेल झालं तर मग कोर्ट आता नेमकं काय करणार. कारण जसं मी आधी म्हणालो राज्यपालांवरती कोणताही निर्णय कोर्टाला लादता येत नाहीये किंवा विधानसभा अध्यक्षांना देखील कोणताही निर्णय जो आहे तो विधानसभा अध्यक्षांना लादता येत नाही. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयात कोर्ट आता वेगळी काय भूमिका घेते का हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं असणार. उमेश, सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर आता तीनही न्यायाधीश जसं आपण सांगितलं की आता चर्चा करतायत, त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं देखील वकील युक्तिवाद करतील. मात्र सिब्बल यांनी मांडलेला महत्वाचा मुद्दा तो होता की जुन्या अपात्रतेबाबत निर्णय न घेणं लोकशाहीसाठी घातक नाहीये का, असा महत्वाचा सवाल सिब्बल यांनी कोर्टात उपस्थित केला होता. उमेश, नक्कीच मी याआधी म्हणालो की महाराष्ट्रात ज्या प्रकारे राजकारण या गेल्या 4 वर्षामध्ये उलट फिरलंय, कारण शिवसेना हा पक्ष सत्तेत होता आणि सत्तेत पडलेला असलेल्या पक्षामध्ये फूट पडली आणि त्यानंतर सत्ता पालट झाली. हे देशात कधीही झालं नव्हतं, हे देशातलं पहिलं उदाहरण होतं. त्यामुळे या सर्व प्रकरणाकडे जे आहे ते संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं. मात्र हे सगळी प्रक्रिया जी आहे ती अत्यंत गुंतागुंतीची होती. घटनात्मक पेच जे आहेत या सगळ्या प्रक्रियेत होते. म्हणजे प्रतोद नेमकं जे निर्णय घेतात तो प्रतोदांनी जे आक्षेप घेतलेला आहे विधानसभा अध्यक्षांकडे तो योग्य आहे का, आमदारांनी जो प्रतोद किंवा मग विधानसभा अध्यक्षांच्याच कार्यशैलीवरती आक्षेप घेतलेला आहे तो योग्य आहे, ते सगळे या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यामुळे सातत्याने
या सगळ्या बाबतीमध्ये तारखा पडत गेल्या, कोर्ट बदलत गेले, जज बदलत गेले, मात्र निर्णय काही आलेला अजूनही आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र आता सध्या अंतिम युक्तिवाद दोन्ही पक्षाकडून सुरू आहे. ज्या प्रकारे कपिल सिब्बल यांनी कोर्टाकडून वेळ मागितला होता, वेळ आता त्यांना देण्यात आला, तो पूर्ण झालेला आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या वकिलांना कोर्ट युक्तिवादासाठी वेळ देणार का आणि त्यांचा अंतिम युक्तिवाद कोर्ट ऐकून घेणार का, आणि जर त्यांचा अंतिम युक्तिवाद कोर्टाने ऐकून घेतला तर निर्णय आज देणार किंवा मग या सगळ्या युक्तिवादाचा विचार करण्यासाठी कोर्टाला वेळ हवा असणार आहे आणि कोर्ट त्यानंतर निर्णय देणार का, ही सगळी प्रक्रिया जी आहे ती आता काही काळात स्पष्ट होईल. त्यामुळे आपल्याला थांबवते, एक महत्वाची बातमी समोर येते. आधी 31 आमदार गुवाहाटीला गेले आणि नंतर आणि हे सगळं एक शिवसेना ज्या प्रकारे फुटली आणि शिवसेनेच्या फुटल्यानंतर जे देशामध्ये अनेक ठिकाणी राजकारण घडलं, म्हणजे दुसरं उदाहरण जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला आपल्याच राज्यामध्ये मिळतं राष्ट्रवादी पक्ष. राष्ट्रवादी पक्ष देखील अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काही आमदार तिकडे गेले आणि त्यांनी सत्तेमध्ये सामील होत वेगळा पक्ष स्थापन केला आणि त्यांना पक्षाने चिन्ह देण्यात आले. त्यानंतर ममता बॅनर्जीचं देखील जे तृणमूल काँग्रेस आहे त्याचं देखील तसंच उदाहरण देण्यात येतंय. निवडणुका झाल्यानंतर कशा प्रकारे तो पक्ष फुटला, दुसऱ्या पक्षामध्ये सामील गट स्थापन करून सामील झालेला आहे आणि नंतर आता सत्तेमध्ये सामील होते. त्यामुळे शिवसेनाची जी फूट पडली ही अत्यंत देशावरती राजकीय प्रभाव टाकणारी अत्यंत ही घटना होती. अनेक घटना त्यानंतर घडतात. त्यामुळे लोकशाही कुठेतरी यामध्ये बाधित होते का, घटनेनुसार ज्या पक्षाला अधिकार दिलेले आहेत, पक्ष ज्या प्रकारे चालला पाहिजे ते कुठेतरी बाधित होत आहेत का, हे सांगण्याचा प्रयत्न सातत्याने कपिल सिब्बल करतायत. आणि आता या त्यांच्या वक्तव्यावर किंवा त्यांच्या या टिप्पणीवर कोर्ट नेमकं काय म्हणतोय, कोर्टाची काय भूमिका असणार आहे हे पाहणे अत्यंत महत्वाचं असणार आहे. निश्चित. उमेश, एकंदरीतच आणखीन किती वेळ लागेल हा निर्णय येण्यासाठी? आणि दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे शिंदेच्या शिवसेनेच्या वतीनं कधी वकील आपला युक्तिवाद मांडतील कोर्टात? उमेश, आता जर आपण पाहिलं तर आता कोर्ट जो आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू आहे, म्हणजे कपिल सिब्बल हे त्यांची बाजू मांडतायत. त्यांना बराच वेळ देण्यात आलेला, मात्र अजूनही कपिल सिब्बलांना काही मुद्दे मांडायचे आहेत का हे आधी सगळ्यात आधी कोर्टाला पाहावं लागणार आहे. त्यानंतर कोर्ट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देखील आपली बाजू मांडण्यासाठी वेळ देऊ शकतात. आता त्यांचे वकील यासाठी किती वेळ मागतायत हे महत्वाचं असणार आहे, कारण या सगळ्यासाठी मला 5 तास लागतील असं कपिल सिब्बलांनी वेळ मागून घेतली होती. त्यामुळे त्यांचे वकील ही वेळ किती मागून घेत आहेत, त्यांना कोर्ट एवढी वेळ देणार का हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं असणार. मात्र हा सारासार जो निर्णय तो कोर्ट घेऊ शकतो की किती निर्णय द्यायचा आहे, कोणत्या त्यांच्या वक्तव्यावरती किंवा कोणत्या त्यांच्या आर्ग्युमेंटवरती काय नेमकी टिप्पणी करायची, हा सगळ्यात सारासार निर्णय जो कोर्ट घेणार आहे. त्यामुळे कोर्ट किती वेळ घेते हे आता सांगणं जरी कठीण असलं तरी 100% हे मात्र नक्की खरं आहे की कोर्ट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देखील तेवढाच वेळ देईल आणि त्यांची बाजू देखील अंतिम टप्प्यामध्ये समोर आणण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांच्या एकनाथ शिंदेच्या बाजूने केला जाऊ शकतो. अगदी उमेश, शिवसेना पक्ष चिन्ह आणि आमदार अपात्रतेबाबत सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे आणि महत्वाचं म्हणजे कपिल सिब्बल हे आक्रमक युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे. महत्वाचं म्हणजे जून 2022च्या शेवटी घडलेल्या घटना या घटना बाह्य होत्या असा युक्तिवाद देखील सिब्बल यांच्या वतीने करण्यात आला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.